नमस्कार. BJP, RSS. आता आजचा विषय आहे निसर्ग व अनैसर्गिक वस्तू अशीच सखोल पर्यायी व्यवस्था अन्नपृथ्वीवर स्थापन करणे. पक्का झोपडपंथी रस्ता तयार करणे आणि ज्युपिटर ग्रह जो आहे गुरुग्रह, त्याचे जे 27 चंद्र आहेत तिथे आपल्याला वस्ती करणं शक्य आहे. त्याच्यानंतर इतर जे लाँग डिस्टन्सचे सप्तऋषी ग्रह तारे समूह आहे, त्या समूहामध्ये सुद्धा वस्ती करणे शक्य आहे. ध्रुवतारा वगैरे अगदी लहानपणाचे स्वप्न पाहावे ते खरे व्हावे, यात चमत्कार नाही. हे फिजिक्स सायन्स आहे. आता फिजिक्स हा खगोलशास्त्रीय बाणा जर आपण धरून आपण खोलात शिरून जास्तीचे जरी संशोधन केले तरी मोबाईल टेक्नॉलॉजी, लॅपटॉप टेक्नॉलॉजी आधीपूर्वी 100 वर्षापूर्वी अशक्य व खूप अत्याधुनिक वाटत होत्या. पण आता कचऱ्यातही लॅपटॉप आणि मोबाईल आहे. पण आज समाज हिस्सा झालेत की आज समाजाची हिस्सा झाली लॅपटॉप, कॅम्प्युटर. स्कायद्वारे अवकाशात 1700 किलोमीटर प्रति सेकंदाला या वेगाने गतिमान असे स्कायक्राफ्ट तुम्हा जरूर देऊ. जनता जनार्दन. विश्वबंधूचं राखो मानव उच्च शिखरांवर. जगातील सर्व विश्व, आंतरराष्ट्रीय मानवता संघ व अखंड विश्वप्रवासी अंतराळ विराट. चला आज पुन्हा एकदा जागे व्हा. अंतराळ मोहीम फक्त नाव व पगार यापुरती सीमित होऊ नका, तर प्लॅनेट हानीला सामोरे जाऊन तोडगा काढून वापर. ध्यानधारणा समाधी योगे पूर्वी अनेक युगात प्राचीन इतिहास व रॉबर्ट फिल्म, रजनीकांत हिरो याप्रमाणे अत्याधुनिक प्लॅनेट सेव्ह ही योजना रुजू होत आहे. यात सामान्य माणूस ते VIP माणूस म्हणजेच राजा, किंग ऑफ नेशन पुन्हा लागू करावी. आणि आपला विश्वास हो, घाटकोपर लोकसेवक, आत्मिक आधार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे हे एक पान आहे. आता ह्या पानाचा अर्थ तुम्हाला सांगतो की रासायनिकदृष्ट्या जरी आपण खूप प्रगती केली आणि केमिकलच्याद्वारे आपण खूप प्रगती केली तरी वास्तविक फिजिक्स सायन्सनुसार E=m×c². म्हणजे काय झालं की फिजिक्सच्या दृष्टीने काहीही प्रगती झालेली नाही. रासायनिक प्रगती झाली थोडीफार, जीवजंतूंची आपण प्रगती केली, बॅक्टेरियोलॉजीची आपण प्रगती केली, व्हायरॉलॉजीची आपण प्रगती केली, पण आपण अजूनही मानवतेला आश्चर्य आविष्कार देणाऱ्या यंत्रणा हाती घेतलेल्या नाही, हे लक्षात घ्या. तर इथून पुढे आपल्याला भव्य दिव्य BJPचे राज्य जसं आलं आहे किंवा अतिदैदिप्यमान अशा RSSचं राज्य आलं आहे, तर त्याच्यात आपण आनंद दररोजच करत आहे. पण आता आपल्याला एक नवीन व्यवस्था अशी शोधून काढायची आहे की पृथ्वीवरच्या मानवतेला आणखी शृंगार, आणखी खतपाणी देऊन ती मानवता आपल्याला एक विलासी लक्षणं पद्धतीत न्यायची आहे. आता हा आशय गणरायाचा आहे, आपला स्वतःचा नाही. जसं हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होते, त्याचप्रमाणे आपले हे विचार BJP RSSला खतपाणी देणारी यंत्रणा आहे. आणि येत्या काळात आपण अत्याधुनिक भारताचा समूळ पाया आणि अत्याधुनिक पृथ्वीला एक लोकहितकारी ग्रह बनवणार आहोत.
याची सगळ्यांनीच काळजी घ्यावी. कारण की हा जो G20 कार्यक्रम होता, G7 कार्यक्रम होता, त्यामध्ये आपल्याला सगळ्याच राष्ट्रांना आता विश्वबंधुतेचा विचार करून मानवतेचे उच्च पैलू म्हणजे गौतम बुद्ध आणि तथागत महावीर स्वामी, जैन धर्माचे मूळ यांच्या तत्त्वांचा सखोल स्थापना करायची आहे. आता याच्यात तुम्हाला मी सगळ्यात ज्वलंत उदाहरण देतो ते म्हणजे आपले ते हिरो आहेत जे रॉबर्ट पिक्चरमध्ये गाजलेले हिरो आहेत. त्यांचं नाव रजनीकांत आहे. त्यांच्या हिशोबाने आपल्याला पुढे चालायचं आहे. ओके. स्वामी समर्थ. जय भारत माता. जय BJP. जय RSS.